जगद्गुरु तुकोबरांनी गाथा लिहिला, पण जे साक्षात या जगामध्ये गाथा जगले ते म्हणजे वामन भाऊ महाराज. गाथा जगून दाखवलं वैराग्य कसं असतं ते वामन भाऊ महाराज. प्रति तुकोबर आहे म्हणजे वामन भाऊ महाराज. जगाच्या पाठीवर ज्ञानोबरांनी ज्ञानेश्वरी लिहिली, पण ज्ञानेश्वरीचं कर्तुम सामर्थ्य, अकर्तुम सामर्थ्य, अन्यथा अकर्तुम सामर्थ्य प्रति ज्ञानेश्वर म्हणजे ऐश्वर्य संपन्न भगवान बाबा. काय ज्ञानेश्वरीचं सामर्थ्य आहे? पाण्यावर बसलं तरी तरंगत, हे ज्ञानेश्वरीचं सामर्थ्य. काहींच्या जीवनामध्ये वैराग्याची वाणी असते, तर काहींच्या जीवनामध्ये अवस्थेची वाणी असते. काय सांगावं? वामन भाऊ महाराजांचं जीवन म्हणजे वैराग्याची वाणी, आणि भगवान बाबांची अवस्था आणि व्यवस्था जर पाहिलं तर साक्षात ज्ञानोबरांची मूर्तिमंत कीर्ती भगवान बाबा. पण एवढे नम्र भगवान बाबा. मामासाहेब दांडेकर, जोग महाराज, मारुती बाबा गुरव, आळंदी क्षेत्रामध्ये संस्थेचे जे काही मूळ आधारस्तंभ आहेत, यांना जर कधी गुरुवाऱ्यांना जर भगवान बाबा भेटायला गेले ना, तर भगवान बाबाचा त्या काळातला जो कोट होता ना, 72च्या दुष्काळातला 80,000 रुपयाचा होता. 80,000 रुपयाचा कोट. आणि जशी रावणाची संपत्ती होती ना, शुद्ध कांचनाची सप्तकोटी घर, शुद्ध कांचन म्हणजे 24 कॅरेटचं सोनं, असे रावणाचे सप्तकोटी घर होते. आणि त्या सप्तकोटी घरातली शुद्ध कांचनाच्या भगवान बाबांच्या हातात अंगठ्या होत्या. भगवान बाबांच्या हातात अंगठ्या कांचनाच्या म्हणजे 24 कॅरेटच्या. गळातली ज्ञानेश्वरी म्हणजे ज्ञानोबाईंची समाधी ती सुद्धा सोन्याची, आणि भगवान बाबाच्या हातातलं घड्याळ सुद्धा सोन्याचं. पण आळंदीला जर गुरुवाऱ्यांना भेटायला गेले, आपण चपला जशा काढतो ना, तसा तो कोट आणि त्या अंगठ्या काढून चपलासारख्या ठेवायचे, आणि मग गुरुला भेटायला जायचे. याला म्हणतात मूर्तिमंत वैराग्य. विठाला पण एकीकडे असं दिसून येतं पहा, एवढं दोघांचं एकमेकावर प्रेम, भाऊ आणि बाबांनी किती प्रेम. सद्गुरु भगवान बाबांच्या मातोश्री म्हणजे तोटी गाव, गाव म्हणजे सुपा सावरगाव. तसं नाही करायचं, मारीन दादा. सुप्या सावरगावामध्ये 6व्या क्रमांकाचे मुलगा म्हणजे आबा म्हणजे भगवान. पण हे भगवान हे जे नाव आहे, हे नाव कुठे पडलं? हे नारायणगडाव पडलं. भगवान हे जे नाव आहे ते माणिक बाबांनी ठेवलं नारायणगडावर. कधी? उडी मारल्यानंतर. नारायणगडाचं नाव आहे भगवान. भगवान बाबा पांडवांचे गुरु धौम्य ऋषी, पांडवांचे गुरु धौम्य ऋषी. काय सांगावं, जगातला व्यवहार सांगूनच जातो. पुन्हा बऱ्याच दिवसांनी आपली भेट झाली. काय भगवानगड भूमी आहे, लक्षात ठेवा. पुन्हा ऐकायला भेटणार नाही. तुमच्या जीवनामध्ये तुम्ही ऐकलं असेल की पैठणला जे संत राहतात त्यांचं नाव आहे शांतीब्रह्म एकनाथ महाराज. आणि एकनाथ महाराजांनी जी काशीची कावड आणली होती, ती काशीची कावड आणल्यानंतर गाढवाला पाणी पाजलं. हा जो वृत्तांत ज्या गावामध्ये घडलेला असेल ते ठिकाण म्हणजे खरवंदी. लक्षात ठेवा. एकनाथ महाराजांची परीक्षा ज्या ठिकाणी घेतली ती खरवंदी. खर म्हणजे गाढव, वंद म्हणजे नमन करणे. विठाला विठाला तुम्ही म्हणाल बाबा पैठणचे नाथ महाराज भगवानकडे जर काय आला गेले,
तेही सांगून जातो. पांडवाचे गुरु धौम्य ऋषी यांचा जन्म कुठं झाला हेही सांगून जातो आम्ही. दौंड पाहिलं का तुम्ही? दौंड पोलीस प्रशिक्षण केंद्र दौंड, जिथं धौम्य ऋषी पांडवाचे गुरु धौम्य ऋषी यांचा जन्मभूमी आहे दौंड. पण त्यांची समाधी आहे धोमागड म्हणजे भगवानगड. का समाधी घेतली असेल तिथं? तर तिथं 3 जगद्गुरु आहेत. रामा जनार्दनी, नामा जनार्दनी आणि एका जनार्दनी म्हणजे नाथ महाराज. एकनाथ महाराजांचे 2 गुरु, 2ही गुरूंची समाधी जनार्दन स्वामी कुठं असेल तर तुम्ही भगवानगडावर जर कधी गेले तर माऊलीच्या मंदिराच्या अलीकडचे दगडी मंदिर आहे, एक आंध्र आहे बाबा प्रत्यक्ष. ते मंदिर म्हणजे जनार्दन स्वामींचं मंदिर आहे. आपल्या गुरुला काशीची कावड घेऊन जाणारे नाथ महाराज एवढे शांतीब्रह्म होते, तरी सुद्धा त्यांच्या पारमार्थिक अवस्थेची परीक्षा काशीच्या विश्वनाथाने खरवंडीमध्ये येऊन घेतली. विठाला काय आहे भगवानगडाची भूमी? लक्षात ठेवा, जगामध्ये जे ऋषी आहेत, सप्त ऋषी, त्यांच्या समाधी आहेत भगवानगडाच्या परिसरामध्ये. भगवानगडाजवळ गाव आहे भारजवाडी. कशामुळे भारजवाडी? भारद्वाज ऋषीच्या वास्तव्यामुळे. दुसरं गाव आहे कुंडल पारगाव, पराशर ऋषी. तिथं आहे सोनोशी, सोनोशीला आहे सोम ऋषी, कोनोशीला आहे कण्व ऋषी. सीतेचं बाळपण जिथं झालं ते ठिकाण आहे नागलवाडी, काशी केदारेश्वर. वाल्मिक ऋषीचा आश्रम जर कुठं असेल तर सीतेची नानी ती आहे नागलवाडीला. मग महाराज सीतेची नानी तिथं. पण यांचा सांभाळ करण्यासाठी कोण ठेवला होता? तर यांचा सांभाळ करण्यासाठी ठेवला होता निंबादैत्य. म्हणून आजही नांदूरच्या लोकांचं वतन नागलवाडीला आहे. ही आहे भूमीची ताकद. जगाच्या अनेक इतिहासापैकी हा एक अतिशय आदर्शपूर्ण इतिहास आहे. पण ज्यांची पुण्यतिथी आहे त्यांच्या पुण्याबद्दल आपण बोललं पाहिजे. एकीकडे भगवान शंकराचे अवतार म्हणजे वामन भाऊ महाराज आणि दुसरीकडे ऐश्वर्य संपन्न संत म्हणजे भगवान बाबा. भगवान बाबांची आई मातोश्री कौतिकाबाई आणि वामन भाऊंच्या आईचं नाव माता राहीबाई. काय सांगावं महाराज, एकीकडे ज्या आईच्या पोटामध्ये वामन भाऊ महाराज राहिले राहीबाईच्या, तिच्या पोटात राहिले पण तिचं दूध पिले नाही. ही एक बाजू लक्षात ठेवा. आणि दुसरी बाजू वामन भाऊ महाराज गैनाथगडाच्या गादीवर बसल्यानंतर काय गडाच्या गादीचं महात्म्य आहे लक्षात ठेवा. वामन भाऊ महाराज त्यांचे गुरु यादव बाबा. यादव बाबा म्हणजे काय सोपे संत नव्हते, प्रज्ञाचक्षू होते. डोळे नसताना सुई कुळं पडली सांगणारे संत म्हणजे यादव बाबा. सोलापूर जिल्हा, करमाळा तालुका आणि बाळेवाडीचे यादव बाबांना लावले. यादव बाबांचे गुरु कोण? यादव बाबांचे गुरु दामोदरनाथ काशी. दामोदरनाथाचे गुरु कोण? ब्रह्मचारी बाबा. त्यांनी कधी अंगावर कपडा घातला नाही, लंगोट सोडून. आणि ब्रह्मचारी बाबाचे गुरु कोण? साक्षात नाथ पंथामध्ये जे गहिनीनाथ आहेत त्या गहिनीनाथाने ज्यांना अनुग्रह दिला ते गहिनीनाथ महाराज. निवृत्ती गयानी कृपा केली पूर्ण. दुसरीकडे कानावर बातमी आली
आली आहे आणि त्या काळामध्ये केंद्रीय उद्योग अवजड मंत्री बबनराव टाकले होते आणि त्यांनी ठरवलं आता आपल्याला इंदिरा गांधीला बोलून आणायचं. कोणाला? आमचं बाळ. पंतप्रधान